खडे, खडा चुन्याचा, खडीचा चुना घ्यायचा. तो घेताना 2 काळजी घ्यायची. एक, आता ह्यात आम्ही ग्लोव्ज घातलेले नाहीत, ग्लोव्ज घातले पाहिजे, डोळ्याला चष्मा घातला पाहिजे, कारण हे कॅल्शियम आहे. एकदम होऊ शकतं. सगळ्यात महत्वाचं हे साधं भांडं वापरायचं नाही. आमच्या टाकीच्या आतलं शक्यतो वापरायचं नाही. पाण्याची टाकी ती आतलं 2 घर आहेत बघा. 1 किलो हे 10 लिटर पाणी घेतले आपल्याला. स्वच्छ पाणी घ्यायचं. त्यात असं नको, स्वच्छ पाणी घ्यायचं, एकदम स्वच्छ आपण पितोय असं पाणी घ्यायचं. ते पाणी 10 लिटर यात टाकायचं आणि यात थोडा 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 लांबून चुन्याचा खडा टाकायचा. 1 किलो ते टाकलं का गरम झालं थांबायचं. ऑनलाईन कंप्लेंट केल्यावर येतात. चुना टाकून परत पाणी वाचायचं नाही. पाणी उठलं का जाळ होतो, एकदम तुम्हाला अंगावर येऊ शकतं, उडू शकतं. म्हणून सगळ्यात महत्वाचं पाणी जे आहे ते 10 लिटर मोजून घ्यायचं. त्यामध्ये 1 किलो खडा 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 टाकायचं. रात्रभर 24 तास जोपर्यंत निवळ पाणी दिसतंय, अजिबात पांढरं, थोडा ते हल्लं येताना, नाहीतर एकदम निवाळ संत पाणी 24 तासात दिसते, एकदम निळभोर पाणी, तुमचं चेहरा दिसेल असं दिसते. हे पाणी म्हणजे चुन्याची निवळी, त्याला आपण काय म्हणतो, चुन्याची निवळ. म्हणजे जो गरम चुना होता, चुन्याचे जे खडे होते गरम, त्यांना आपण शांत केलं आणि म्हणून म्हणायचं याला विजलेला चुना. तो जिवंत चुना, खडा असते ते, आणि याला आपण विजलेला चुना म्हणतो. हा विजलेला चुना सकाळी असा आणायचा आणि ह्यातलं वरचं आहे ते स्लोली दुसऱ्या भांड्यात गोतून घ्यायचं. फडकं एकदम केला का मगाशी? काल रात्री. ओके. बघा एकदम स्वच्छ पाणी आहे. ओके, आता हल्लंय जरा, हलू द्यायचं नाही, तुम्ही असं भांड्यानं घ्यायचं हळूहळू, कारण जेवढं कण जातील तेवढं ते जादा पडू शकते. स्लोली असं वस्त्रगाळ करून घ्यायचं. एकदम खालचं भांडं पण स्वच्छ ठेवायचं, कारण आपल्याला त्यात कॅल्शियम बरेच दिवस तुम्हाला ते चालणार आहे. एक किलो चुना येतो, त्यामुळे त्यातलं फक्त पाणी आपण काढतो. पाण्यात त्या चुन्यातलं सगळं कॅल्शियम आलेलं आहे. त्यात पण थोडंफार हे राहते, पण ते आपण डायरेक्ट कॅल्शियम म्हणून जनावरांना वापरायचं नाही. हे घट्ट पदार्थ आहे, हा आपण तुम्ही हे करून तुम्ही तुमच्या गव्हाणीला, भिंतीला किंवा ह्याची पावडर करून तुम्ही गटारावर वगैरे टाकू शकताय, ग्लोव्ज घालून. ते तुम्ही त्याच्यासाठी वापर करू शकताय. आता हे जे स्वच्छ पाणी आहे, हे पाणी ह्यामध्ये फक्त कॅल्शियम आहे. आता ह्याला चिलेट करायचं आपल्याला. चिलेशन करायचं म्हणजे काय करायचं, त्याची क्वांटिटी वाढवायची आहे आणि जनावराला पचेल असं करायचं आहे. हे वाया जाऊ नये ना जनावराला घातल्यानंतर, आणि त्याची एनर्जी पण वाढली पाहिजे, म्हणजे त्याची ऊर्जा पण त्यात तयार झाली पाहिजे. म्हणजे त्याला आपल्याला ऊर्जा देण्यासाठी गूळ मिक्स करायचं. 10 लिटर पाणी घेतलं, 1 किलो चुना टाकला, 24 तास थांबलो आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हे 10 लिटर पाण्यामध्ये 1 किलो गुळाचं पाणी करायचं. 1 किलो गूळ 1 लिटरवर पाण्यात टाकून 1 लिटरवर पाण्यात टाकून हे पूर्ण हे करून घ्यायचं, मिसळून घ्यायचं, विरघळून घ्यायचं आणि विरघळलेला गूळ टाकायचं. 1 किलो गूळ, हा 1 किलो गूळ पाण्यात विरघळून घ्यायचं. असाच टाकला तर तो विरघळणार नाही, पण याचं पाणी करून घ्यायचं. हे जरा झालेलं नाही, पण तुम्ही करताना झालं पाहिजे. असं 1 किलो गुळाचं पाणी त्या कॅल्शियममध्ये वतायचं आहे. असं राहता कामा नये, यात राहिले पण ते बारीक करून वाटून घ्या. काठी एक काठीनं व्यवस्थित हलवून मिसळायचं. आता यात काय झालं, एक कॅल्शियम तयार झालेलं, दुसरं गूळ म्हणजे एनर्जी आली गोड, आणि ह्याच्यामुळे काय होणार आहे, त्या गुळामुळं जनावर खायला भरपूर खाणार आहे चारा. ह्याच्यामुळं ह्याच्यात परत हे व्हिटॅमिन D3 AD3चं लिक्विड आहे. मग आपल्याकडे वाड्यात किंवा तुम्ही जनावर गोट्यातच बांधता ना, D3 त्यांना मिळत नाही, उन्हात मिळत नाही, म्हणून त्याच्यासाठी AD3 हे लिक्विड आहे, ते 100 मिली ह्यात टाकायचं आहे. किती टाकायचं, 100 मिली टाका. 100 मिली मोजून टाकायचं.
हे मोजून टाकलेलं परत मिक्स करायचं. तुम्ही बाजारातून जे कॅल्शियम आणताय त्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा काही वेगळं नसतं. फक्त ते आपल्या डोळ्याच्या आड तयार केलेलं असतं. आता काय झालं, हे आपण सुरुवातीला 1 किलो चुना 10 लिटर पाण्यात टाकला, रात्रभर ठेवला, वरचं निवळ संत पाणी ह्यामध्ये शोधून घेतलं, त्यामध्ये गुळाचं पाणी केलेलं 1 लिटर टाकलं आणि परत 100 मिली व्हिटॅमिन E3ची पावडर टाकली. हा तुमचा साधारणतः 10 लिटर, किती झालं, 10 लिटर कॅल्शियम तयार झालं. 10 लिटर कॅल्शियम किती मिनिटात झालं? 10 मिनिटात तयार झालं. पुन्हा विजवायलाच आपल्याला वेळ गेला. आता हे फक्त व्यवस्थित ठेवायचं. हे शक्यतो जे मोठे गोटे आहेत त्यांना एवढं करायची गरज आहे. म्हणजे तुम्हाला एका जनावरांना रोज, गाभण असलेल्या जनावरांना शेवटच्या महिन्यात फक्त 50 मिली घालायचं आणि इतर जनावरांना 100 ते 150 मिली मोठ्या जनावरांना घालायचं कसं, असा हाय असं प्यायला द्यायचं नाही, कडक आहे. म्हणून काय करायचं, कुट्टी केलेला तुमचा चारा असतोय, सकाळी लवकर त्यांना भूक लागली असते, त्यावेळेला ह्यातलं 100 मिली शिंपडायचं चाऱ्यावरती, चारा मिक्स करून घ्यायचा, चारा खायला द्यायचा. एक पद्धत. दुसऱ्या पद्धतीत तुम्ही पाणी ठेवता बादलीत, त्यात ओतून परत मिक्स करायचं आणि त्याला पिऊ द्यायचं. म्हणजे काय होईल, 100 मिली एका जनावराला एका दिवसाला, 7 दिवसाला 700 मिली तुमच्या जनावरांना होऊन जाईल. वेल्या 200 मिलीपर्यंत दिलं तर चालतं. आणि जसं 2-3 महिन्यानंतर कमी दिलं तरी चालते. शेळ्या मेंढ्याला 30 ते 40 मिली, वासरांना पोट तयार झालेल्या 3 महिन्याच्या पुढं, 3 महिन्याच्या पुढच्या का 4-6 महिन्याच्या पुढच्या वासरांना 40 ते 50 मिली तुम्ही देऊ शकताय. शेळ्या मेंढ्या वासरांना देऊ शकताय. हेच लिक्विड कोंबड्यांना पण 1 मिली 1 लिटर पाण्यात टाकून देऊ शकताय अंड्यावरच्या कोंबड्यांसाठी. हे सगळ्यांसाठी बघून आहे, फक्त आपण प्यायचं नाही, आपण प्यायचं नाही. तर ही कडक आहे आपलं आणि त्यांची वेगळ्या ह्या प्रक्रिया, याप्रमाणे आपल्याला कॅल्शियम तयार करायचं आहे. शक्यतो 5-7 दिवसाला, आठवड्यातून 1 दिवस ठरवायचं आणि आपण करायचं आपल्या जनावरांची किती संख्या आहे त्याच्यावर. आता मी 10 लिटर तयार केलं, एखाद्याकडं कमी जनावर असतील अर्धा किलोला करा, 5 लिटर पाणी घ्या. एखाद्या त्याच्यापेक्षा कमी असतील पाव किलोचं करा. हा एक प्रकार झाला कमीत कमी स्वस्त. गुळ कसा किलो आहे? 40 रुपये झाला. आणि चुना कसा किलो आहे? 20 रुपये 25 40 रुपये. व्हिटॅमिन E3 200 रुपये. म्हणजे ते मोठं घेतले म्हणून 100 रुपये देत. म्हणजे साधारणतः 150 ते 200 रुपये तुम्हाला 10 रुपयेमध्ये नुसतं कॅल्शियम नाही, कॅल्शियम, एनर्जी, व्हिटॅमिन A, D, 3, E एवढे घटक तयार झाले. हेच बाजारात तुम्ही 1 लिटर घ्यायला तर 450 ते 500 रुपये लागतात. आपले किती रुपये तयार झालं 10 लिटर? 100 रुपये. म्हणजे 20 रुपये. 10 लिटर तयार होत नाही. 10 लिटर 3,500 20 रुपये. 10 लिटर लहानाला 3,500. एवढं आपलं किती पट आपलं तुमचं वाचणार आहे. प्रत्येकाने 5-5 रुपये मला टाकायचे रोज, ते सांगितल्याबद्दल. त्या पद्धतीने स्टोअर करून ठेवा. ही एक पद्धत आहे कॅल्शियम कमी तयार करायची. आता दुसरं आपण गोट्याला जे वापरणार आहे, त्यामध्ये 3 लिटर पाणी, त्यामध्ये 3 लिटर पाण्यामध्ये 1 किलो त्या प्रमाणात टाकली. तर 10 लिटर पाणी घेतलं होतं, ते 3 लिटरमध्ये 1 किलो खडीचा चुना टाकून रात्रभर ठेवलेला आहे. आता हे काय करायचं आपल्याला, गोट्याला, गव्हाणीला, तुमचे ते इथं काय वापरतात त्याच्या ह्याला, गोट्याच्या भिंती, गव्हाण, खाली फ्लोरिंगला मारायला, ते तुम्ही जिथं जिथं कॉन्क्रीटची पद्धत आहे तिथं तुम्ही महिन्यातून एकदा मारायला वापरायचं आहे. टॉयलेट बाथरूममध्ये पण हे वापरलं तर चालतं, ह्याचं प्रमाण कमी करायला लागेल. हे करताना हे एकजीव झालं पाहिजे. त्यात आहे त्याच्यासारखं तसं ठेवायचं. घट्ट झालंय एकदम पांढरं फेक होणार ते. जर आपले साहेब खराब झालेला झाडू असतो त्याला पुसायचं. आणि ब्रश असतोय, हाताला मोजे घालायचे भिंतीला वगैरे लावताना, गव्हाणीला वगैरे लावताना. आणि हे हा चुना तुम्हाला जर अजून गडद पाहिजे असेल, झाडू मारतो ते ना असं पुसायचं. रंगवायचा नसतो, ब्रश करून पेंट मारून घ्यायचा आहे. ते झाडून लावलं महिन्यातून एकदा तुम्ही कलर ना. आणि गोट्याला कलर मारल्या ह्याला बघा कसं झालं दूध